मनोज जरांगेंनी विधानसभेमध्ये उमेदवार उभे केले नाहीत तर शरद पवार त्यांचे धनी आहेत असं सिद्ध होईल, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी आव्हान दिलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जरांगेंनी लोकसभेमध्ये भूमिका घेतली नाही, सोबत येणाऱ्या समर्थकांना आशा दाखवायची आणि नंतर निराशा करायची, हे बरोबर नाही, अशा शब्दात आंबेडकरांनी एक प्रकारे जरांगेंवर टीकास्त्र सोडलंय। आपण असंही म्हणालात की जरांगेंची जी कुणबी समाजातून OBC मधून आरक्षणाची मागणी, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे। शरद पवार या सर्वांच्या पाठीशी आहे। तुम्ही असाल बैठकीला येत नाही आणि स्वतःचं मत मांडत नाही, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुमचा जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा आहे। नसता तर त्यांनी भूमिका आत्तापर्यंत मांडली असती। मनोज जरांगेची जी मागणी आहे की आम्हाला म्हणजे मराठा समाजाला OBCतून आरक्षण द्या, अशी जी मागणी आहे, त्या मागणीला प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे। दुसरं, त्याच्याबरोबर काँग्रेस पक्ष असताना मौन आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।